सहजीवनाचं बहुउपयोगी अतिशय उत्कृष्ट नेचर इंडिकेटर असं सगळं एकाच झाडामध्ये कुठे आहे? हे आमच्याचकडे आहे. आणि हा आहे बहाव वृक्ष. नेचर इंडिकेटर म्हणजे काय? तर साधारणतः हा बहावा फुलल्यानंतर 60 दिवसांनी पाऊस पडतो. सहजीवन म्हणजे नक्की काय? तर या फुलांवर सगळे भुंगे येतात, कीटक येतात, ह्याच्या पानांवर फुलपाखरं अंडी टाकतात, त्यामुळे सुरवंट होतात आणि हे सगळं खायला भरपूर पक्षी याच्यावर येतात. ग्रीष्म ऋतूत त्याची सगळी पानगळ होते आणि छान अशी झुंबरासारखी फुलं येतात, द्राक्षासारखे घड लागतात. एकाच वेळेला कळी आणि फुलपाख असं दुर्मिळ दृश्य या झाडावर दिसतं आणि अतिशय बहरलेला हा वृक्ष आहे. या झाडामध्ये अजून गुलाबी रंग सुद्धा आहे, तो अतिशय दुर्मिळ आहे. दिसायला मोहक, सुंदर, आकर्षक. ऐन उन्हाळ्यामध्ये जेव्हा रखरखत असतं आणि त्याच वेळेला हा बहावा आपल्या मनाला प्रसन्नता देतो. जसा रातराणीचा सुगंध रात्री असतो तसाच दिवसा नाही तर आपल्याला या झाडाखाली रात्री यावं लागतं. तसंच ह्याच्या मंद सुगंधाने मन मोहवून टाकतो. हे झाड म्हणजे खरंच अगदी कल्पवृक्ष म्हटला जातो. याचं झाड टिकाऊ झाड आहे, जे घराकरता, बोटींकरता, वेगवेगळ्या गोष्टींकरता वापरलं जातं. वेगवेगळ्या खेळणी बनवण्याकरता सुद्धा वापरलं जातं. आरोग्यवर्धक आहे. पानाचा, फुलांचा, शेंगांचा रेचक म्हणून याचा उपयोग केला जातो. मराठीमध्ये बहावा, संस्कृतमध्ये कर्णिकार, इंग्लिशमध्ये गोल्डन शॉवर ट्री आणि हिंदीमध्ये अमलतास अशा विविध नावांनी प्रसिद्ध आहे. 100% भारतीय, हिमालयापासून कन्याकुमारीपर्यंत सगळीकडे आढळणारा हा वृक्ष आहे. वनसंपदेमध्ये याचं विशेष महत्व आहे. अशा प्रकारचे सुंदर वृक्ष बघायचे असतील तर रोहिणी कृषी पर्यटनात नक्की या.